श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची कथा. कथा नंबर 1. श्री स्वामी समर्थाचा अवतार. श्री स्वामी समर्थ हे दत्तात्रेयाचे अवतार मानले जातात. त्यांनी मानव कल्याणासाठी पृथ्वीवर अवतार घेतला. ते सदैव लोकांचे सत्य, भक्ती आणि वैराग्याचा मार्ग दाखवला. कथा 2. अक्कलकोटात आगमन. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट येथे आले आणि तसेच स्थायिक झाले. ते स्मशान मंदिर झाडाखाली बसत त्यांचे आचरण सामान्यांना विचित्र वाटे, पण त्यामागे गूढ आध्यात्मिक अर्थ असे. कथा 3. विश्वाची परीक्षा. एका स्वामींकडे कठोर वागण्याने दुखावला, पण त्यांचे संयम ठेवला. नंतर स्वामींनी त्याला कृपा दिली आणि सांगितले की श्रद्धा आणि संयम हाच खरा मार्ग आहे. कथा 4. अन्नपूर्ण कृपा. एका गरीब भक्तांकडे अन्न नव्हते. स्वामींनी त्याला विश्वास ठेवायला सांगितले. काही वेळेतच अन्नाची व्यवस्था झाली. भक्ताला समजले की स्वामी भक्तांची काळजी घेतात. भाग 5. कथा 5. रोगमुक्तीची कथा. एक भक्ताला गंभीर आजार होता. डॉक्टरांनी आशा सोडली होती. स्वामींच्या कृपेने आणि नामस्मरणाने तो भक्त पूर्णपणे बरा झाला. कथा 6. अहंकाराचा नाश. एक विद्वान पंडित स्वामींना तपासायला आला. स्वामींनी त्यांचा अहंकार ओळखून साध्या शब्दात त्याला नम्रतेचा धडा शिकवला. पंडिताने शरणागती प्रकटली. कथा 7. संकटातून मुक्ती. एका व्यापाऱ्याने सर्व काही बुडालेले तो स्वामींकडे शरण गेला. काही काळात त्यांचे संकट दूर झाले. स्वामी म्हणाले, धीर धर, काळ सर्व बदलतो. कथा 8. भक्ताची निष्ठा. एक भक्त रोज स्वामींची सेवा करत असे. कितीही अडचणी आल्यावर तरी स्वामींनी त्यांच्या निष्ठेवर प्रसन्न होऊन त्यांच्या आत्मिक शांती दिली. भाग 9. स्वामींचे मौन. स्वामी कधी कधी दिवस मौन पाळत. भक्तांना समजले की मौनातूनही ते मोठे उपदेश देत असते. अंतर्मुख होण्याचा संदेश. कथा 10. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एक भयभीत भक्त स्वामींकडे आला. स्वामींनी त्याला प्रसिद्ध वाक्य सांगितले. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द आजही कोट्यावधी भक्तांना आधार देतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.